हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आत्ता मी आलो वडवणीच्या रेल्वे स्टेशनला आणि या स्टेशनवरची एवढी मोठी अपडेट आहे ना इलेक्ट्रिकची. आणि तुम्हाला मागच्या साईडला जो ब्रिज दिसतोय वॉकिंग ब्रिज, त्याची पण भरपूर मोठी अपडेट आहे. ते तुम्हाला दाखवतो की कितपत काम झालेलं आहे ब्रिजचं आणि प्लॅटफॉर्मचं सुद्धा. तर अगोदर प्लॅटफॉर्मचं दाखवतो शॉर्टकटमध्ये, नंतर समोरून दाखवणार आहे. हे बघा, या साईडला कलरिंगचं काम चालू आहे. परत या पुढे एकदम आपण त्या साईडला पण जाणार पुढं, तर तिकडे जेसीबीचं काम चालू लेवलिंगचं. पुढं गेला एक्झॅक्ट समजेल. आणि हे बघा, इलेक्ट्रिक पोलचं पण काम मस्त भरपूर झालेलं आहे, ते एवढं लांब झालं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एवढं मोठ्या प्रमाणात काम झालेलं इलेक्ट्रिकचं, तेवढं तर बीडमध्ये सुद्धा, बीडच्या स्टेशनला सुद्धा बघायला भेटत नाही. एवढं मोठं स्टेशनचं काम म्हणजे इलेक्ट्रिकचं काम झालेलं आहे. आणि हा आहे ब्रिज. तर ब्रिजचं काम बघू शकतो तुम्ही, ऑलमोस्ट झाल्याचं जमा. तर आता आपण जाऊ ब्रिजवरून वरती. जितक्या वेळेस मी आलो होतो तितक्या वेळेस तर ब्रिजचं काम चालूच होतं. आता फायनली झालेलं आहे. वाव, म्हणजे सगळ्यात म्हणजे आत्तापर्यंतचा एक तयार झालेला वॉकिंग ब्रिज म्हणजे वडवणी रेल्वे स्टेशनवरचा, त्याच्यावरतीच काम चालू आहे. त्याचं काम झालं ऑलमोस्ट. हे बघा, कलरिंग वगैरे सगळं असला भारी व्ह्यू वाटतो वरून, तुम्हाला दाखवते सगळं बघा, एक नंबर. बघू शकता तुम्ही कसलं भारी इकडं पण व्ह्यू वाटतोय. ही आहे आपली बीड साईड आणि ही आहे आता परळी साईड, कारण की आता वडवणीला आलो आहे त्याच्यामुळे आता परळी साईड. तर फक्त तारेचं काम तारा लटकवण्याचं काम राहिले, जॉईन करण्याचं काम राहिले. बाकी बघायला गेलं तर सगळं खांब वगैरे लावून काम झालेलं आहे. आणि ह्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा, त्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा, पलीकडसुद्धा असं तिन्ही स्टेपमध्ये काम झालेलं आहे. आणि हा बघा ब्रिज, काम अजून फिनिश नाही झालं कम्प्लीट, अजून थोडंफार राहिलेलं आहे, पण मोस्ट ऑफ झालेलंच आहे. कसला भारी व्ह्यू दिसते बघा या स्टेशनवर, बाहेरच्या ब्रिजवरून कसला भारी व्ह्यू वाटते. आता पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला या साईडचं सुद्धा. हे बघा, मेन म्हणजे त्या साईडला हा एक आणि हा एक असं आहे बघा, तिन्ही पुढं ह्याच्यामध्ये पूर्ण असं दिसतंय. आणि जेवढं मोठं स्टेशनचं प्लॅटफॉर्म आहे ना, हे मला नाही आवडत आत्तापर्यंत तरी. म्हणजे पुढं इन फ्युचरमध्ये झालं तर काय माहीत नाही. पण सध्याच्या कंडिशनमध्ये तरी वडवणीपर्यंतचं स्टेशन बघितलं तर सगळ्यात जास्त वडवणीचं स्टेशनचं प्लॅटफॉर्म म्हणजे सगळंच प्लॅटफॉर्मच खूप मोठं आहे. आणि सगळ्यात फ्रेश पण होतं वाटतं, एकदम मोठं प्लॅटफॉर्म आहे बघा खाली, कसलं भारी वाटतंय. आणि खूप जोरात काम चालू आहे इकडं आणि खूप मोठंसुद्धा आहे. म्हणजे जिथं जास्त लोकसंख्या आहे तिथलं प्लॅटफॉर्म बघितलं तर तुम्ही असं एकदम आहे, पण एवढं अट्रॅक्टिव्ह नाही वाटत जेवढं की हे वाटतं एवढं. आता बीडचं कम्प्लीट झाल्यानंतर काम समजेल की खरंच प्लॅटफॉर्म तो पण कसा आहे. सध्याच्या कंडिशनमध्ये आहे, पण याच्या कम्पेअरमध्ये ह्या वडवणीच्या स्टेशनच्या कम्पेअरमध्ये म्हणलं तर सध्या तरी वडवणीचंच टॉपला आहे सध्या. आणि त्याच्यानंतरचं बघू आता जे म्हणजे बीडचं तर काम चालूच आहे. आणखी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ. कसला भारी व्ह्यू आहे इथं, एक नंबर. आणि पाऊस पण बापरे, येताना आम्ही वडवणीचा रस्ता बघितला, अरे रे रे, एवढा खराब झालेला आहे. काम तर चालू आहे त्यात नो डाऊट, पण पाऊस पडल्यामुळे एवढा भयंकर खराब झाला आहे ना की पार ॲक्सिडेंट पण होऊ शकतो. एवढं गाड्या तर स्लिप भरपूर होतात.
एकदम भारी वाटते ह्या ब्रिजवर उभं राहून. असं वाटतं की कुठेतरी बाहेरच्या पुणे मुंबईला असं आपण कसं ब्रिजवरून वॉकिंग चालतो तसं आता फील होते. तरी पण अजून काम राहिले अजून भरपूर. चला आता आपण जाऊ खाली, कारण की आपल्याला पुढची पण अपडेट घ्यायची आणि या साईडची सुद्धा अपडेट घ्यायची. म्हणजे बीड साईडची पण अपडेट घ्यायची आणि वडवून आपलं परळी साईडची सुद्धा अपडेट घ्यायची. तर जाऊ आता पुढं आपण. पावसाचं वातावरण झाल्यामुळं ना रस्त्याची खूप वाट लागली. हे काम चालूच आहे बघा. ही आपली बीड साईड आणि ही आपली वडवणी साईड, सॉरी परळी साईड. आपण थोडं त्या साईडला पण जाऊ, पण अगोदर ही साईड कंप्लीट करू ॲज युजल नेहमीप्रमाणे. तर बघा असं काम चालू आहे तिकडं सगळीकडे. ह्या स्टेशनवरती सगळे काम चालू आहे. ह्याचं काम मी आलो त्यावेळेस चालू होतं. आत्ता आपण ट्रॅक पण टाकलेत, खडी पण टाकलेली, लेवल राहिली व्यवस्थित करायची. तिकडं पण ट्रॅक पडला आणि त्या साईडला पण. हे बघा इलेक्ट्रिक पोलचं पण काम झालेलं आहे. फक्त तारेचं लाटवाचं राहिलं आहे. खूपच मोठी अपडेट म्हणता येईल सध्याच्या कंडिशनमध्ये, कारण की इलेक्ट्रिकचं जे काम चालू आहे ना ते खूप जोरात म्हणजे झालेलं आहे. इथं ताराचं काम राहिलं आहे, बाकी तर पोलचं जे मेन आहे ते पोलचं झालेलं आहे काम. थोडंसं राहिलं आहे, पण भरपूर असं झालेलं आहे. 95% तर ऑलमोस्ट झाल्याचं जमा. ते भरपूर लांबपर्यंत काम झालेलं आहे. एकदम भारी वाटते इथे. एकदम साईडनी डोंगर, शेती. हा खरंच लोकेशनच भारी वाटते, म्हणजे स्टेशनचं लोकेशनच भारी वाटते. अजून ह्याला नळ बसवायचे राहिले, मध्ये राहिले. हा खरं तर हे जे साईट आहे ना बीड साईट, तुम्ही भरपूर वेळेस बघितलं असेल. पण मेन तुम्हाला त्या साईट तिकडं जाऊन दाखवतो तुम्हाला. पण त्याच्या इकडे येण्याचं कारण म्हणजे जे झालेलं आहे इलेक्ट्रिकचं काम, पोलचं काम, तर ते तुम्हाला दाखवायचं राहिले. आणि वरती बघितलं तर बघू शकता लेवलचं काम झालेलं आहे. काय बाकी राहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये काम राहिलं होतं, ते आता झालं, लेवलचं पूर्ण झालं. बघू शकता कसं चालू आहे. भरपूर झाली. बिग अपडेट म्हणू शकतो, एकदम बिग. कारण ब्रिज पण कंप्लीट झाला आहे. म्हणजे वॉकिंग करू शकतो अशा कंडिशनमध्ये झालेलं आहे तयार. दुसरं कलरिंगचं काम फिनिश होत आलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक जे पोल आहे त्याचं काम पण भरपूर झालेलं आहे. तार फक्त कनेक्ट करायचं राहिले. आणि इथं DP कुठं दिसत नाही मला, जिथून लाईट सप्लाय होणार आहे असं बहुतेक पुढे आहे, तर करतील वाटते ते DPचं नाही माहीत. पण सध्याचं तरी काम भरपूर झालेलं आहे. तिकडं सामान येऊन पडलेलं आहे आणि तिथं DPचं सामान दिसतं बघा भरपूर. ते बघा छोटे छोटे DP वगैरे. मला वाटतं इथंच होईल DPचं, अंदाज माझा आय थिंक, किंवा नसू पण शकतं, कारण की तिकडे त्या साईडला ट्रॅक आहेत भरपूर, ते तसे कनेक्ट होतील इकडं. त्याच्यामुळे DP कुठं करणार आहे ते नाही माहीत. तर बघा ही आहे आपली बीड साईड, ती भरपूर काम झालेलं आहे. आता आपण हे
काय करू आता, ही साईड तर झाली भरपूर काम. आता जाऊ आपण वडवणी परळी साईडला, त्याचं तुम्हाला दाखवतो की तिकडचे काय अपडेट आहे ते नवीन. आपण इकडे गेलो होतो बीड साईडला, आता जाऊयात ना आपण परळी साईडला. परळी साईडला सुद्धा बघू शकता तुम्ही इलेक्ट्रिकचे जे खांब आहेत त्याचं पण काम भरपूर झालेलं आहे. पुढे JCBचं लेवलिंगचं काम चालू आहे, बोर्ड पण बसवलेत आणि इथं पण लेवलचं काम झालेलं आहे भरपूर प्रमाणात. इलेक्ट्रिक खांब पण बसवलेले आहेत आणि फक्त तारेचं काम राहिले. म्हणजे बघायला गेलं तर दोन्ही साईडला सुद्धा सेम काम झालेलं आहे, तारेचंच काम राहिले. आता ते ॲट अ टाईम करतील कंटिन्यू. बघा तर असे अपडेट आहे. ब्रिज कसलं दिसतं, भारी, खूप भारी दिसतं बघा स्टेशन खरंच. आता बीडला मेन म्हणजे प्लस पॉईंट म्हणजे इथला कसं आहे माहिती आहे का, भारी दिसण्याचं अजून काही कारण असू शकतं. ते म्हणजे बीडला जो वॉकिंग ब्रिज आहे तो झालेला नाही, त्याच्यामुळे बीडचं स्टेशन जरा हे वाटत असणार आहे थोडंसं. दुसरी गोष्ट म्हणजे जसं इथं एवढा रुंद एकदम भाग दिसतो आहे, जसे प्लॅटफॉर्म म्हणजे इकडं पण ट्रॅक टाकलेले, तसं बीडला प्लॅटफॉर्म झाला आहे दुसरा, पण ट्रॅकचं इकडचं जागाचे लेवल चालू आहे, त्याच्यामुळे इकडं काम झालेलं नाही, त्याच्यामुळे पण तो छोटा वाटू शकतो. आणि राहिला स्टेशनचं काम, तर स्टेशनचं एवढं हा पण म्हणजे हे पण स्टेशन मोठं आहे, पण बीडचं जरा थोडंसं त्याच्यापेक्षा कमी पण आहे. जसं की बीडचं पूर्ण इथून तिथून असे रूमा वगैरे सगळे ते एकदम पॅक आहे. तसं बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनमध्ये हे भारी दिसतं आहे, पण इन फ्युचरमध्ये म्हणजे जर बीडचं काम कंप्लीट झालं असेल तर बीडचं सध्या म्हणजे बीडचं भारी दिसेल त्याच्यानंतर, पण सध्या तरी आहे. आणि ती आपली बीड साईड आहे आणि ही आहे बघा वडवणी साईड. वडवणी साईडला सुद्धा आपले वडवणी येते सारखं परळी साईडचं. किती लांबपर्यंत बघा, खूप लांबपर्यंत इलेक्ट्रिकचे खांब आहेत ना, त्याचं काम झालेलं, बसून झालेत खांब. खूप लांबपर्यंत झाले, खूप लांब झालेलं आहे ह्याचं काम, खांबचं काम इलेक्ट्रिकचं. बघा इथलं वातावरण खूप भारी वाटते बघा. तिकडे ती ह्या साईडला पण डोंगर आहे, असे किती डोंगर आहे बघा, असं पूर्ण डोंगरामध्ये हे पूर्ण साईडने डोंगर आहेत तिथपर्यंत असे. इकडे गाव आहे आणि तो हायवे मेन, परत इथं डोंगर आहे. खाली उतरू नको परत हे असंच लेवलिंगचं काम चालू आहे JCBने. आणि ट्रॅकचं पण काम इकडे भरपूर झालेलं आहे, तरी आणखी राहिले लेवल करायचं राहिलं आहे ते इथे पूर्ण. तर अशी आहे आपली परळी साईडचे अपडेट आणि बीड साईडचे अपडेट. तर दोन्ही साईडला सुद्धा भरपूर काम झालेलं आहे. तर अशी होती वडवणी रेल्वे स्टेशनची अपडेट बीड साईड आणि परळी साईडची. तर खूप मोठी अपडेट आहे आणि भरपूर काम असं झालेलं आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.